सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3, 5 व 7 मध्ये भाजपा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा जनसंवाद। शहरात सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी शहरातील प्रभाग क्रमांक 3, 5 व 7 येथे विविध ठिकाणी प्रचार बैठका व नागरिक संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांना भाजपाचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी उपस्थित राहून कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांशी थेट संवाद साधला। यावेळी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी शहराच्या व प्रभागातील सद्यस्थितीचा आढावा घेताना पाणी पुरवठा, रस्त्यांची खराब अवस्था, ड्रेनेज व सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच इतर मूलभूत नागरी समस्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले। गेल्या काही वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून शहरासाठी राबविण्यात आलेल्या विविध विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला। भाजपा सरकारच्या विविध लोकाभिमुख योजनांमुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून त्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेत सक्षम, प्रामाणिक व विकासाभिमुख प्रतिनिधी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। भाजपाचे नगरसेवक निवडून आल्यास प्रभागातील रखडलेली कामे मार्गी लावून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले। या बैठकीदरम्यान प्रभाग क्रमांक 3, 5 व 7 मधील नागरिकांनी आपल्या विविध समस्या, तक्रारी व सूचना आमदार खाडे यांच्यासमोर मांडल्या। नागरिकांच्या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून टप्प्याटप्प्याने त्यांचे निराकरण केले जाईल तसेच सर्व प्रभागांचा समतोल विकास साधला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। या प्रचार बैठकीस भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक व युवक उपस्थित होते। या बैठकींमुळे संबंधित प्रभागांमध्ये भाजपाच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे। बोला, मी वसीम शेख प्रभाग 5 मध्ये राहत आहे आणि गेल्या कित्येक वर्ष आमची ड्रेनेजची समस्या वगैरे आहेत, हे कोणी आमच्या अडचण दूर केलेली नाहीये। पण आता भाऊने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की यावेळी आम्ही त्यांना साथ देऊ आणि त्यांनी आमची ड्रेनेजची समस्या वगैरे पूर्ण करून देईल। आणखीन काय मागणी आहेत का? बिगर मागणीचा रस्ता कोण तुम्ही बोला की ते भाऊंनी केलेला रस्ता केला आणि भाऊंनी आमच्या वार्डात दुसरे नगरसेवक असतानाही भाऊंनी आमच्या वार्डातही रस्ता पण करून दिलेला आहे। तर आमचा पूर्णपणे पाठिंबा भारतीय जनता पार्टीला असेल।